श्रीरामपूरमध्ये सुरू असताना काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. काय वाटतं, हे समाजकंटक जातीय विद्वेष पसरवण्याचं काम या ठिकाणी करतात? काही समाजकंटक नाही, ते मुसलमान आहेत सगळे. दगड हाणणारे सर्व मुसलमान आहेत. आणि हे आता पहिल्यांदा नाही झालं. हा प्रभू श्रीरामाच्या जयंतीच्या निमित्त प्रभू श्रीरामाचा झेंडा निघतो. त्या झेंडा गोंदवणीपासून तर आपल्या राम मंदिरापर्यंत तो झेंडा येतो. त्या झेंडा जेव्हा जेव्हा झेंडा तिथून येतो ते काही ना काही त्याच्यात विघ्न आणतात. अनेक वेळा त्यांनी दगड मारले. ज्या वेळेस आपल्या कावडची यात्रा सुद्धा तिथून येते, कावडचं पाणी घेऊन लोक जातात, त्यांनाही अनेक वेळा त्यांनी दगड हाणलेले आणि हा गुन्हा सुद्धा दाखल आहे. पण प्रशासन त्याच्यात कुठंतरी कमी पडतंय. जेव्हा श्रीरामपूरचा अतिक्रमण निघला तर गोरगरीब लोकांचे जे अतिक्रमण मध्ये दुकानं तोडल्या गेलेत ना, तर ज्या रस्त्याच्या 40 फूट लांब त्याचं अंतर असं त्यांची काहीतरी ते ठरलेलं होतं, 40 फूटच्या आसपास जर असेल तर आम्ही तोडून टाकू. जर आपण त्या मस्जिदचं अंतर आणि त्या रस्त्याचं अंतर मोजलं आणि 40 फूट मोडलं तर त्या मस्जिद पर्यंत ते सगळं अतिक्रमण ते असतं आहे तिथं. आता तरी सुद्धा ते तोडण्यात आलेलं नाहीये. आणि दगडफेक जी झाली ते तिकडूनच झाली. दगडफेक त्या मस्जिदून झाली. पहिले वेस्टर्न चौक मध्ये ते लोक जमले, प्रशासनाने त्यांना धरून हाणून पाडलं. पहिले त्यांना सांगितलं निघून जा, ते तिथून त्या वेस्टर्न चौक मधून निघले, त्या मस्जिदीच्या मागे गेले आणि तिथून त्यांनी दगडफेक केली. आमचं म्हणणं आहे, त्या मस्जिदीतल्या जे काही कारभार पाहतात, तिथले ट्रस्टी असतील, तिथे मौलाना असतील, याच्यात त्यांचा सर्वांचा सहभाग असेल. त्यांच्या सहभाग शिवाय तिथून दगडफेक होणार नाही. मस्जिदून दगडफेक झाली. आमचं म्हणणं असं आहे, जसं युपी मध्ये योगी महाराज कारवाई करताय तशी कारवाई इथं करून ते मस्जिदला पाडायला पाहिजे. आमची अशी सरकारला विनंती आहे. म्हणजे त्या मस्जिद जे आहे ते कुठेतरी नमाज ऐवजी कट कारस्थान असण्याचं ठिकाण झालं असं वाटतं? हो, 100%. अनेक मुलींचे धर्मांतर मस्जिदीत होतात. जे जो ठिकाण आहे आमचा पूर्वीपासून त्याला विरोध आहे का ते काढून टाकायला पाहिजे. ते अतिक्रमण मध्ये आता आमचं मागं काय झालं, नगरपालिकेत सर्वसाधारण बैठक मध्ये ठरलं का इथं श्रीरामपूरमध्ये 2 ठिकाणी बाजार भरतो. आपले जे हिंदू व्यापारी बसतात ते सरसकट कर देतात, नगरपालिकेला बसायचा कर देतात. तर आम्ही तो विषय मांडला का तुम्ही कर एका ठिकाणी नका घेऊ, न्याय सगळ्यांना द्या. वार्ड नंबर 2 मध्ये पण बाजार भरतो, तिथेही न्याय द्या. तर आता लेटेस्ट घटना आहे, तिथले कर्मचारी नगरपालिकेच्या वार्ड नंबर 2 मध्ये गेले आणि त्यांनी पावती कर वसूल करायला त्यांना मागणी केली, तर त्यांना मारहाण करली. आता 353 गुन्हा दाखल झाला. म्हणजे तिथले ते सरकारी कर्मचारी आहे, त्यांना सुद्धा ते सोडत नाही, त्यांनाही मारहाण करतात. तर सर्वसाधारण लोक जर मिरवणूक आणतात, कावडची यात्रा आणतात, त्यांच्यावर दगडफेक करतात. तसे आमच्या श्रीरामपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे संदलचे, उरुजचे, त्यांचे देवाचे ते काही हिरवे झेंडे काढून ते मिरवणुका करतात. आणि सर्व ही वर्गणी आमचे हिंदू व्यापारी देतात. आणि कुठल्या त्यांच्या मिरवणूकमध्ये कधी हिंदूने आमचा त्रास दिला सांगायचं? पण हिंदूचं काही सण साजरा करत असले, हिंदू का त्यांना त्रास द्यायचं काम ते करतात का? हे सणच यांनी करू नये. पण आम्ही आता ठरवलंय, श्रीरामपूर शहरामधून जिथून जिथून यांच्या हिरव्या चादरीचे मिरवणूक निघतील त्यांना आम्ही मिरवणूक काढून देणार नाही. आम्ही काली प्रशासनाला सांगितलं. आणि हिंदूच्या सणांमध्ये जसं आता रामनवमी सण चालू आहे, त्या सणामध्ये एकाही मुसलमानांना दुकान लावून देणार नाही. काली आमच्या नगरसेवक भावानी जाऊन ते सगळं उद्ध्वस्त केलं. आणि आजही आमचे लोक फिरणार आहे. हिंदूला कुठलाही कोणाला त्रास होणार नाही, हिंदू व्यापाऱ्याला कोणी त्रास देणार नाही, पण मुस्लिम व्यापारी आम्ही बसून देणार नाही. आपण जर बघितलं तरी कुठेतरी दगडफेकीमध्ये हिंदू जखमी झाले, पोलिसही जखमी झाले. यांची भेट आमदारांनी घेण्याऐवजी ते व्यापाऱ्यांच्या सांत्वना, मुस्लिम व्यापाऱ्यांच्या सांत्वनासाठी बघायचं. मग काँग्रेसचं काम असते ना, जेव्हा दगडफेक झाली त्यांना का माहित नाही का प्रभू श्रीरामाचा झेंडा आहे? तुम्हाला कोणतरी एका धर्माच्या लोकांनी मतदान केलं का? त्या झेंड्यामध्ये तुम्हाला सहभागी झालं पाहिजे होतं. जेव्हा दगडफेक झाली तिथं जायला पाहिजे होतं. रात्री जेव्हा त्यांना कळालं का मुसलमान लोकांचे सगळ्या सकल हिंदू समाजाने दुकानं उचलून काढून दिले, तर ते दुकानाचं पुनर्वसन व्हा, दुकानं बसले पाहिजे, ते सांगायला तिकडे आले. जेव्हा इथून आमचे काही लोक गेले, त्यांना सांगितलं का तुम्ही त्या पोराची भेट घेतली पाहिजे, तर रात्री ते उशिरा त्या पोराची भेट घ्यायला गेले. म्हणजे मतदान काही एका समाजाने नाही केलं, सगळ्या आपल्या हिंदूंनी पण त्यांना मतदान केलेलं आहे. पण ते संरक्षण फक्त मुसलमानला देत आहे. नगराध्यक्ष असतील आणि आमदार असतील. आणि तिथं गेल्यानंतर त्या मुलाच्या बापाने त्या आमदारांना सांगितलं का याच्या पूर्वी असं होत नव्हतं, तुम्ही आमदार झाले म्हणून हे घडायला लागलं. आणि तसंच आहे, यांना दिवाळीचे पार्ट्या चालत नाही, यांना इफ्तार पार्ट्या लागतात. आणि हेच लोक जाऊन त्या मुसलमानांना प्रोत्साहन करतायत, तेव्हा ते हिंदूवर दगडफेक करताय. याच्यात या आमदारांचा त्यांचा सगळ्यांचा सहभाग असेल. त्यांनी तर रस्त्यावर उचलून मोर्चा काढून त्यांचा निषेध केला पाहिजे.